माझी ही खरेदी 24,000. दुसऱ्या दिवशी खोंड हा 50,000ला मागितला. जीवनशेठ भानगिरेंनी 3.5 लाखाला खोंड मागितला. अर्ध्या फाटीमध्येच बैलाचा पाय क्रॅक गेला. दुसऱ्याचा बैल आपला 3 दात झाला, 4 दात झाला, 5 दात, 6 दाती झाला बैल. रणजित निंबाळकर सरांनी आपल्या घरी इथं आलं उघड उघड मला डायरेक्ट असा हात केला. एवढे 10 बोट केली द्यायचं म्हणतात यायला बैल आमचा आजार आहे आणि तीच लोक मैदानात दिसतात परत ना. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी पैलवान नितीन भाऊ अंकुश सोनवणे, बेलवाडी. आपल्याकडे कोणती बैल आहेत आता दावणीला? आता सध्याला माझ्याकडे बैल एकच आहे मोठा, बोल्या 9,009 आणि 2 आदतची वासर आहेत लहान. हा आणला कुठून होता? हा मसुबाच्या वाडीत आणला होता आपण हा खोड. संसरचे गौरव आणि गौरव सोनार का क्षीरसागर त्यांचा खोंड होता. गिरीश आणि गौरव सोनार त्यांचा खोंड आहे. म्हणजे आदत असताना आणला होता आपण. कितीची खरेदी काय? माझी ही खरेदी 24,000ची आहे. म्हणजे 25,000ची खरेदी होती पण 1,000 रुपये त्यांनी कमीच घेतले. 24,000 आपल्याला दिला होता आपण. संघर्ष काय सांगता की असं मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं संघर्ष अध्याय म्हणून. संघर्ष म्हणजे हा खोंड ज्यावेळेस मी आदत मध्ये फर्स्ट टाइम आणला, माझी खरेदी 24,000 झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी खोंड हा 50,000ला मागितला होता. परंतु आपण दिला नाही. आपण पळवासाठीच आणला होता आणि त्याच्यानंतर एक 3-4 महिने आपण सराव घेतला आणि सराव घेतला असं समजलं की आपला खोंड 1 नंबर पळतोय चांगला. नंतर खोंडाची 1.5 लाख रुपये किंमत झाली. नंतर पुण्यामध्ये बिनजोड केली आपण. जीवनशेठ भानगिरे यांच्या नावाने तिथे बिनजोड केली होती. बादशाह आणि भोल्या पळाला होता. त्या टायमिंगला आपण तिथं 11,000ची बिनजोड 3-4 टांग्याने केली होती. त्या टायमाला त्यांनी जीवनशेठ भानगिरेंनी 3.5 लाखाला खोंड मागितला होता पण आपण दिला नाही. हा आदत मध्ये असताना. नंतर खोंड भरपूर पळायला लागला आदत मध्ये, पण आदत मध्ये आपल्याला काय पैरे भेटले नाहीत आणि शेवटपर्यंत आपला आदत मध्ये पैरा चांगला भेटलाच नाही. त्यामुळं नंदी माझा उजेडात आला नाही. आता कुठं कुठं फायनल राहिला चालूला? आता आपण खोंड आदत दुसरा झाला, दुसऱ्यांदा खोंड चांगला पळायला लागला. पण दुसऱ्यामध्ये आपण मलटणला पळायला गेलो, मलटणच्या मैदानामध्ये. तर आपण बबन रुपनवरांचा सर्जा आणि गोल्या ही गाडी आपली पळाली तिथं पळाल्यानंतर गाडी आपली तिथं गटाला 19-20 मध्ये बसली नाही. परंतु त्या तिथं पळत असताना अर्ध्या रस्त्यामध्ये अर्ध्या फाटीमध्येच बैलाचा पाय क्रॅक गेला. एक पाय पाठी पुढचा पाय डावा पाय क्रॅक गेला. मग 3 पायावर पळाला तिथं. तर टाकाटाकीत निकालात गेली गाडी आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2024 मध्ये 21 जानेवारी 2024 मध्ये पायाला लागलेलं बैलाच्या. मग पूर्ण वर्ष आपण बैल बसून ठेवला. म्हणजे दुसऱ्याचा बैल आपला 3 दात झाला, 4 दात झाला, 5 दात, 6 दाती झाला बैल. 6 दाती झाल्यानंतर मग 1-2-3 मैदान बाहेर काढला आपण. 10 महिने बैल कम्प्लीट बसून ठेवला. 11व्या महिन्यामध्ये आपण बैलाच्या जवळजवळ एका महिन्यामध्ये 15 ते 20 फेरे घेतले एकाच महिन्यात, 11व्या महिन्यात. आणि 12व्या महिन्यामध्ये आपण कटपळ केसरला 19 जानेवारीला डॉक्टर मोकाशी यांनी मैदान घेतलं होतं. त्या मैदानामध्ये फर्स्ट टाइम बैल आपला तिथं गुलाल राहिला. आणि त्याच्या अगोदर मांगावबा किसर शिंदेवाडीचं मैदान झालं का, ते मैदान 18 जानेवारीला झालं आणि मी 19 जानेवारीला तिथं गुलालात राहिलो. तिथं पळून मी तिकडे पळायला गेलो आणि दुसरी माझ्याकडे गुलालात आहे. आतापर्यंत किती फायनल घेतले? आतापर्यंत आपले 3 फायनल आहेत. ते बी आपले बिगर गुलालातले बिगर नंबरातले बैल घालून आपण बैल घालून. हा एकदम साधी. म्हणजे असं का नाही की व्हायचा गुलालातला कुठले एकही नंदी गुलालातला घातलेला नाही. बिगर गुलालातले बैल घालून आपण गुलालात आहे. बघा मित्रांनो, साधी बैल घालून सुद्धा गरिबांचे सुद्धा पळवून आज आपण फायनल राहू शकतोय. उत्तम उदाहरण आपण भोल्याकुंड बघतोय. तर नितीन राव इतका तुमचा पळतो, तुम्ही वायदी कधी दिली का हो? मी वायदी दिली. घेतली का कोणता? मी घेतली नाही अजून. घेतली ना, फक्त मी वायदी दिलेले 3,000 रुपये दिले. दोन माणसांना मी नाव नाही घेणार कोणाची. त्या नंदी शपथ घेऊन सांगतो, बळच कोणाचं नाव मला घ्यायचं नाही. कसं आहे, वायदी दिले का मी तर दिली. एका माणसाला 3,000 रुपये दिले, दुसऱ्याला 5,000 रुपये, तिसऱ्याला 5,000 रुपये, अशी मी 3-4 जणांना वायदी दिलेली. तुमचा फिक्स ड्रायव्हर कोणता? माझा फिक्स ड्रायव्हर तसं म्हणता येत नाही का, तर जी नंदी उजेडात नाही ती आणि जे गोरगरिबाची बैल पळतात चांगले, पण त्या गाडीवरती ड्रायव्हर शक्यतो बसत नाही. त्यासाठी आम्हाला एक जेमतेम ड्रायव्हर बसवतो. म्हणजे अक्षय ड्रायव्हर असेल किंवा मग आमचं विकास ढेकळे ड्रायव्हर असेल, मग असे 2-4 जण निकळे ड्रायव्हर असेल, असे आहेत त्यांना आपण गाडी बसतो. पण ते आपल्याला पहिला गुलाल जो दिला कटपळ केसरला, तो तात्या ड्रायव्हर मोरोचीकर. त्यांनी आपल्याला पहिला गुलाल दिला आणि त्यांनी डोळ्याचं पारणं फिटल अशीच गाडी हाणली. कुणालाही बघायचं असेल तर कटपळ केसरीचा 9 नंबर शेमी बघायचा आणि त्याच्यामधली 2 नंबर तासावली गाडी भोल्याची आणि आर के गौंड साहेबाचा लखन ह्यांची गाडी बघायची. त्यात गाडी ड्रायव्हरने तात्यांनी कशी हाणली ती बघायची फक्त. मला सांगा, ते फटीचा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला, अखंड महाराष्ट्राने स्टेटस ठेवला होता, बाबा गरीबाचा बैल आज फायनल राहिला. ते कोणता क्षण आला होता? कोणत्या? तो क्षण म्हणजे मी 18 जानेवारीला मांगोबा केसरला शिंदेवाडीच्या मैदान पळालो आणि दुसऱ्या दिवशी आपलं
पळायचंय म्हणून इतर मैदान एवढी आपण वर्ष मैदान केली, चला जातो आपण गटात बसते गाडी शेमेला कुठेतरी टाकीत, असे कमीत कमी 15 ते 20 मैदान माझे असे आहेत की मी शेमीमध्ये फुटात 2 फुटात मेलेलो आहे. मार खाल्ला. आणि ते बी बैलांचे म्हणजे व्यवस्थित बैलांची चुका, जुडीला बैलाची त्याची चूक, थोडा कमी बैल पळाला किंवा मग ड्रायव्हरची थोडीशी चूक, हा. असे ह्या गोष्टीमुळे मी 15 ते 20 सेमीफायनलला मी 1 फुटात 2 फुटात मेलेलो आहे. मार खाल्ला. आणि शिंदेवाडीला पळून मी दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी शिंदेवाडीला पळून 19 जानेवारी मी मोकाश डॉक्टरच्या मैदानात फुटबॉल किसरला पळालो. हा. आणि मला वाटलंही नाही की मी तिथं माझी बसल गाडी आपली. गटाला बसन आणि शिमी सुद्धा आपली गाडी काढन, असं म्हणजे अविस्मरणीय. त्याच्या अगोदर मी त्यांना कितीतरी वेळा म्हणलो आपली गाडी कधीतरी शिमीला बसेल का नाही का नो, कधीतरी बसेल का नाही, ते योग येईल का नाही, असं बऱ्याच वेळा म्हणायचो. आणि त्या 8-15 आमचा तेच विषय चालला सारखा. आणि नेमकं कटपळ केसरीच्या मैदानात आपली गाडी तात्या ड्रायव्हरने मारली आणि आपली गाडी बसली तिथं. इतकं ते- पळतोय बोला आपला काय होतोय म्हणजे मागणी कधी झाली का हो? त्याला मागणी रणजित निंबाळकर सरांनी आपल्या घरी इथं आल्यानंतर ह्या वस्तीवर आपल्या आल्यानंतर ना रणजित निंबाळकर सरांना आपण यवतमाळचा विजय देवशंकर राठोडचा हिरा ऐकला होता. 7.5 लाखाला त्याची खरेदी झाली होती सरांची. विठ्ठल नानाच्या नावावरती खरेदी केली होती. त्याला आपण माझे साक्षीदार म्हणून सह्या पण तो स्टॅम्प पेपरचा व्हिडिओ फोटो वगैरे माझ्या आत्ता पण फोटो पण. तो सरांनी खोंड घेत असताना मला विचारलं की तुम्हाला द्यायचा का. सरांनी डायरेक्ट स्पष्ट उघड मला डायरेक्ट असा हात केला, एवढे 10 बोटं केली, द्यायचा का बोला म्हणलं सॉरी म्हणलं सर नाही द्यायचा. त्याच्यानंतर ना मग सरांचं माझं बोलणं चालू झालं. हा. आणि बोलणं चालू झाल्यानंतर ना सरांकडे बैल जास्त झाले, राजीवर झाला, हिरा झाला, अजून गोरोडा काय ते असतील काय ते आणले होते. हा. परत सर्जा घेतला, सुंदर घेतला. मग नंतर लय लोड व्हायला सरांनी काय केलं म्हणजे पहिलवान एक खोंड तुम्हाला मी देतो म्हणजे तुम्ही घेऊन जावा, सांभाळा, हा. पण पळवा म्हणले. ठीक आहे म्हणजे नाही काय अडचण. मग मी जाऊन आणला नानांच्या मेहुणा का कोणतरी आहे तिथं फलटाच्या तिथं, तिथे मी खोंड जाऊन आणला. तो खोंड राजवीर. मग तो मी 8 दिवस ठेवला आणि 8 दिवसानंतर मी पुरंदर केसरला पळालो. मग तिथं माझ्या गाडीवर कुणीच बसला नाही, वरून मी स्वतः बसलो. स्वतः म्हणजे हा. मालक पण चालक पण आम्ही सगळं स्वतः बसलो. ऍक्च्युली त्या मैदानामध्ये माझी गाडी होती 28 नंबर गटात 1 नंबर तासावर, पण आम्ही गाडी खाली नसतो 28 नंबर गट सुटला. मग आपण 1 नंबर तासावर 29 नंबर गटामध्ये पळालो कडने. आणि त्याच्या अगोदर आपण गाडी पळवली होती त्याच त्याच्या अगोदर, पण आपल्या गाडीनं मार खाल्ला होता कडने. राजीवर कडने घातला होता डाव्या साईडनं बोला घातला होता आतनं, आणि राजीवर बाहेर तो व्यवस्थित पळा म्हणून परत गाडी आपण डबल पळवली. आणि 1 नंबर तासावर आपण पब्लिकनं बोलायला पळवून तिथं मी गाडी चालवली स्वतः मालकाने हा. गाडी चालवली. 29 नंबर कधी पण पुरंदर केसरचा गट बघायचा, तिथं गाडी आपली सुट्टी राहिली. आणि शेमीला मग आपलं 5 नंबर तास लागलं, तर तिथं आपण दुसऱ्या नाव पळलो, मयूर मायरा दोरगे हा. येवत, एवढं. त्यांच्या नावाने आपण तिथं पळालो. मग त्यांनी आपल्याला चिठ्ठी पण दिली. आणि नंतर मी 5 नंबर शेमीमध्ये पळालो. अगदी 4x4 गाच्या आणि आमच्या गाडीमध्ये 1-2 फुटाचं अंतर झालं फक्त टाकाटाकी शेमीमध्ये. ते बी गाडी मी चालवली. मला असं कधी वाटलं नाही की मी गाडी चालवली एवढी गाडी पळणं एवढं हे राहील. 3 फूट गाडी आपण सुट्टीलाच मागे उभा केली, का तर बैल उभा राहत नव्हता राजीवर म्हणून. तेव्हा एक अविस्मरणीय मैदान राहिलं आपलं. तुमच्या आवडता जॅकी कोणता ह्या क्षेत्रामध्ये? आता तसं जर विचार करायला गेलं तर ज्या की ह्या क्षेत्रात भरपूर सगळे नामांकित आहेत. तरी एक असेल ना फेवरेट बाबा. हा ना, ऐका ना, ते सांगतो की ज्या की ह्या क्षेत्रामध्ये भरपूर आहेत, नामांकित आहेत, चांगले आहेत, हिंद केसरी आहेत. परंतु आपल्या शब्दाला मान देऊन आपल्या गाडीवर बसणारा जॅकी हा. म्हणजे तो म्हणजे फक्त तात्या ड्रायव्हर मोरचकर, हे माझं पहिलं प्राधान्य त्यांना असत. आणि नंतर त्याच्यानंतर माझं प्राधान्य असेल ते म्हणजे विकास डेकर ड्रायव्हर असतील, अक्षय खटके संसारचा ते असतील, ह्यांना माझं प्राधान्य नेहमीच राहील. का तर जे नावाजलेले जे जॅकी आहेत त्यांना आपण 10 वेळा त्यांच्या पुढे घासलेले गाडीवर बसायसाठी, हा. आणि ते बसलेले नाहीत आपल्या गाडीवरती. म्हणजे फक्त ते हा. मोठ्यांची जी ते पैसे नाही, देतोय ते सांगतो. नावातला आहे, फक्त नावात पळवायचा. ते नाही ना, ते गरिबांची काही बैलं कारण उजेडात सांगतात आणत गाड्या नाही हाणत ते. नाहीत, त्याचा काही विषयच नाही त्यांचं. म्हणजे आपल्याला नाव बी घ्यायचं नाही, आणि आपल्याला त्याची काय कसं असतंय. बारीक ड्रायव्हरने एक मुलाखत दिली पाठीमागं हा. की बाबा पळणाऱ्या बैलावरती बारकं पोरग जरी बसवलं तरी गाडी बसणारच आहे. असणारच आहे. त्या बोलण्याशी मी सहमत आहे 100%. का तर बैल पळते ती, ड्रायव्हरचं हाकायचं काम करतो मी. ड्रायव्हर लोकांना नाव ठेवत नाही, पण ती चालाकी असते, हात चालाकी असते, गाडी बसवतात. पण सगळं सर्व म्हणजे त्या अगोदर बैलांची जोड चांगली जुळलेली पाहिजे. एका जोड्यात पळलेली बैल जे का ती गाडी नरमध्ये पडली पाहिजे. ती गाडी बिगर कासर धरता गाडी पळणारी असली ना, मग ते बैला ड्रायव्हरला बी सोपं जातं आणि ती गाडी बसती. आणि जी गाडी बसती आणि जी गाडी पळती त्या गाडीवरती पहिलं ड्रायव्हर लोक बसायला पहिलं प्राधान्य देते. ते तुमच्या आवडता बैलगाडी मालक कोणता? माझा आवडता बैलगाडी मालक म्हणलं ना तर मी असं स्पेशल असं मी कोणाला सांगू शकत नाही. तरी असं नाही का? सिक्रेट कसं होतं माहिती, मग तसं विचार करायला गेला ना तर मी म्हणतो की मग मला राहुल पाटीलचं आवडतं. का आवडतं त्याचं कारण म्हणजे की ते असं
त्यांना असं म्हणजे बैल आहेत का नाही, लहान आदतची वासरं जरी असली का तर ते घेऊन पळायची तयारी धमक ठेवतात आणि त्यांचा बैल बी त्याचं ते काम करतो. त्यामुळे ते मला जास्त आवडतं. तुमचा आवडता नंदी कोणता बा? माझा आवडता नंदी म्हणलं तर पहिला आणि शेवटचा एकच संती म्हणजे बकासूरच असतो. बकासूर. तिथं काय तोड नाही, तिथं आपण म्हणजे तो देव हाय होता आणि राहणार, त्याला तोडीस तोड देणारा जलमला नव्हता, जलमला नाही आणि इथून पुढेही जलमणार नाही. का त्याच्या बराबरी कुणीच करायची नाही, कारण का सगळ्यांना वाटतं ती संपणार नाही तेव्हा. हा. तुम्हाला सगळ्यांना संपून मग तो नाही संपू शकत. त्यामुळे बकासूर विषयच नाही. आता हे दोन नंदी, त्या नंदीचं नाव काय? हा तांडव आहे आणि हा नवीन घेतलेला आपण राजा म्हणून कोण घेतलाय देवखाते पहिलवानचा. आणि तो राहुल गुंबरेंचा घेतलेला वालीमधून, नगर वालीमधून घेतलेला आहे. मला सांगा, आपला इतका नंदी बोहला पळतोय तर तुम्ही 3च मैदान गाव जिंकला, बाकीचे काय म्हणजे असं अडचण काय आली तुम्हाला? अडचण अशी येते की आपल्याला म्हणजे आपण कोणाला सांगायला गेलं की आपल्याला माझा बैल पळतोय असं लय जीव तोडून सांगावं लागतं लोकांना. हा. लय म्हणजे आखरीत जीव तोडून सांगावं लागतं की बाबा पळतोय तर पळतोय. आपली एवढं गॅरंटी आहे की आपण कॅम्पवर लिहून देतो की माझा नंदी जर कमी पडला तर आपण मैदानात 10 सोडून देऊ. हा. एवढा विश्वास आपला आपल्या नंदीवरती आहे. आता मुलाखती मी लय जणांच्या बघतोय काय माझा कमी पडला तर ह्याव करेल त्याव करेल, पण मी माझा पळतोय तर मला तेवढा विश्वासच आहे. हा. आलं लक्षात. मला राहायला कोणता जागा नाही, परंतु तेवढं माझ्या बैलामध्ये जेवढं दमक आहे ना ती आहे तर आहेच. मला त्याच्यावर तेवढा विश्वास आहे की बघ महाराष्ट्रातला मी मोठेपणा सांगत नाही. हा. ही मुलाखत तुम्ही घेताय म्हणून मला बोलायचंय काहीतरी बोलून नाही. जायचंय. सोपं नुसतं बोलायला सोपं आहे, सोपं आहे, करायला अवघड आहे. पण विषय काय आहे माहितीये का, त्याच्यावर एवढी आपल्याला गॅरंटी आहे की त्याच्या जीवावरती आपण बोलतो का तर बोलतोच आणि ते तुलून ते दाखवणार आहे, मी नाही दाखवणार. हा. कारण त्याच्यात तेवढी दमक आहे. महाराष्ट्रातला आता टॉपचे जेवढे नंदी आहेत का एक नंबर पळतात हा. ते कोणताही नंदी घालायचा त्याच्या बरोबर. आणि आपला खोंड जर त्याला कमी पडला तर त्याने जाताना त्याच्याच गाडीत आपला नंदी घेऊन जायचा, घेऊन जायचं ओपन घेऊनच जायचा. म्हणजे आपलं स्पष्ट सांगणार बघा मित्रांनो, ओपन चॅलेंज दिलंय. महाराष्ट्रात जर कोण कमी पळालं ह्याच्यापेक्षा, हे जास्त वाढून पळालं डायरेक्ट नंदी त्यांना तसाच. जास्त वाढून नाही, त्यांना जर आपला नंदी का म्हणजे कमी. समोरचा समोरचा जर नंदी जरी पडला, आपला आहे का ना त्याच्या direct किती तसाच. पळणार असू द्या, हा. पण त्या नंदीच्या गळ्यात आपला खोंड 100% खुलाच पळणार, शिंग लावणार नाही. आपल्या नंदीनं कमी पळल मान्य करेल मी, पण शिंग लावणार नाही. त्याच्या गळ्यात आहे ना, त्याला गळा तरी देणार, हा. कमी पडणार नाही ह्याची गॅरंटी नक्कीच देणार आपण. तर मला एवढं सांगा, पैऱ्यावाल्याबद्दल काय सांगचाल, कारण काय येते ती पैऱ्यासाठी? पैरवाल्यांना म्हणजे काय, थांबा माझा हे पायरा झालेला आहे, झालेले नसतात ऍक्च्युली हा. पैरे, पण ते थांबा माझा हा पायरा झाला आहे, पहिले 3 मैदान पुढचे 3 बुक मैदान झाले आहेत, इकडे मी पळणार आहे तिकडे पळणार आहे. काय काय तर अशी कारण सांगते ती की म्हणजे काय झालेलं नसतं तरी म्हणतात यायला बैल आमचा आजार आहे, आणि हा. तीच लोक मैदानात दिसतात परत ना. तीच दिसतात. आता लय लांबची गोष्ट नाही, कालचं माळशिरचं मैदान झालं, अक्षरशः माळशिरच्या मैदानाला हिंद केसरीचं जवळचं 60 किलोमीटर मैदानाला मी खेळू शकलो नाही, पळू शकलो नाही. पैरा सगळा पायरा झालेला 8 दिवसापूर्वी. पुण्याचा एक मुलगा होता, त्याने पायरा मला युट्यूबवरती माझे व्हिडिओ बघितले हा. आणि व्हिडिओ बघून मला फोन केला, बाबा तुम्ही मला आमच्या नंदीला पायरा द्या. तर मग ठीक आहे चालतं, मग तुमचे व्हिडिओ पाठवा. मी व्हिडिओ त्यांनी पाठवले, मी बघितले, त्यांना मी डन करून टाकलं. हा. 1 रुपया त्यांना आपण त्यांना वायदे मागितले किंवा काहीच नाही, का त्यांचा बैल पळतोय, जरी चर्चेत नसला तर बैल पळतोय, नाही काय अडचण. देऊन टाक. 8 दिवस त्या व्यक्ती पोराने पायरा केला आणि परवा दिवशी माळशिरसच्या आदल्या दिवशी त्याला मी 2 दिवस अगोदर फोन करतोय की बाबा परवाचं फिक्स आहे का म्हणून, चिठ्ठ्या टाकल्या का, ड्रायव्हर व्यवस्थित केले का नियोजन, कधी येणार आहे बैल, तुम्ही भरून येणार आहे, सकाळी किती वाजता येणार आहे, ह्यासाठी मी फोन करतोय. 2 दिवस त्यांनी फोनच केला नाही. सौरभ तापकीर म्हणून नाव आहे त्या पोराचं, हा. त्याचे त्याला समजलं पाहिजे की आपण काय करतोय. हिंद केसरी मैदानासारख्या मैदानाला मी त्याला पायरा केलाय आणि तो पोरगा मैदानाच्या आदल्या दिवशी रात्री 9 वाजता मी स्वतः फोन केल्यानंतर मला म्हणतो की आपलं कॅन्सल झालंय म्हणून. म्हणजे अचानक धोका दिला तुम्हाला असं म्हणायचं? आता धोका म्हणजे त्याचे त्याला वाटायला पाहिजे, आता मला बोलायचं नाही इथं, ते समोर कधी भेटला तर त्याला 100% त्याचं उत्तर त्याला मिळेल हा. की त्यानं असं का केलं काय केलं म्हणून. का तर तुम्ही त्याच्यामुळे म्हणजे माझं नुकसान, गाडी गटाला बसू वगैरे नाही पडून कमी कमी पळलं पाहिजे. पळलं तर पाहिजे. आपला मोठ्या बैलांमध्ये मोठ्या मैदानामध्ये पळल्याशिवाय कळणार आहे की आपल्या नंदीची काय ताकद आहे, काय पॉवर आहे. आपण बारक्यासारख्या मैदानामध्ये पळतोच की आपण, त्याचा विषय नाही, पण मोठ्या मैदानात मोठ्या गाड्यात पळलं ना तर आपल्याला समजतं. मी म्हणतो चला टाकाटाकीत आपली गाडी राहिली नाही तरी हा. चालतंय, पण एक आनंद आहे आपला की बाबा एवढ्या मोठ्या गाडी पाहिला समजा आपली गाडी घासाघाशीत राहिली. हा. मला एक सांगा, पैर जवळची मोडतात का लांबची मोडतात हो? नाही नाही, ह्या क्षेत्रात पैर जवळचा आणि लांबचा काहीच नाही, काय कोणाचीच गॅरंटी नाही. व्हिडिओ काय करायचं काय, कोणाचीच गॅरंटी नाही. जवळचा आणि लांबचा काही विषय नाही. आता काही विषय नाही. झाला एखादा पायरा तर त्याचा पायरा मैदानात तो बैल आल्यानंतर न सुद्धा तो बदलतोय, तसं झालेलं आहे माझं. हा, हा. मैदानात बैल आला ज्या संग आपण पळणार तो बैल आलेला आणि तिथं सुद्धा मला सांगितलेलं आहे, बैल नाही बाबा तुला. ती दुसऱ्या मित्राने माझ्या बैल भरून आणलाय आणि ते त्यांच्या संग पळवणार आहे. हा. इथपर्यंत झालेलं आहे माझं.
म्हणजे लय तुम्ही बी संघर्ष केला आपल्या भाऊसारखं. संघर्ष म्हणजे आता मला काय सांगायचं ते म्हणजे लय विषय वेगळा आहे माझा, म्हणजे लय अति संघर्ष म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. फक्त हा. काय की लोकांचं प्रेम, मित्रांचं प्रेम. प्रेम, गावाल्यांचं सगळ्यांचं प्रेम, आणि म्हणून ते आपला नंदी पळतोय, चालतंय. सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं पळतोय. मला सांगा ड्रायव्हरची खोडी काय असते तो? पैसे कशी मागून घेते ते कशी म्हणजे? ड्रायव्हरच लय म्हणजे डेंजर असं काम का आहे. बाबा, म्हणजे ऐका ना, माझा ऐका, बैल ऐका. एवढं हा, देतो, तुम्ही गाड्या मस्त हाणू प्रश्न नको. विचारला. ड्रायव्हर कसं आहे माहितीये का, मी आज तागात गाडीवरती जेवढे ड्रायव्हर बसवले का नाही, मी कोणता ड्रायव्हर असा नाही की त्यांना आपण पैसे दिले नाही. मी माझ्या ताकदीनुसार 500 रुपये मी देतो का तर देतोच. आपल्याला गाडी शिमेल नाही राहिली तरी मी 500 देतोच. पण जर गाडी शिमेल राहिली आपल्या 3 मैदान, आपण त्या मैदान त्यांना आपण आपल्या ताकदीपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत. आता आपण गुलाल त्या गुलाल आनंदाचा राहिलोय, आपण हा. त्या आनंद मोठा आहे आपल्याला. पण आपण कमीत कमी गाडी गटाला बसू अगर नाही बसू, पण ड्रायव्हरला आपण प्रत्येक ड्रायव्हरला 500 रुपये दिले आहेत का तर दिलेलेच आहे. फुकाट गाडी आपण कोणाकडून हाणून घेतलेली नाही. ड्रायव्हर असं म्हणतो जावा खाली मी येतो मागणं, आणि कधी फसवलंय का ड्रायव्हर? हा, फसवतात ना, फसवलं ते सुद्धा करतात. खाली जावा मी आलो म्हणतात आणि येत नाहीत. झालेलं आहे तसं माझ्या बरोबर. मला एक सांगा, आता तरुण पिढी जास्त या नादात येते, त्यांच्याबद्दल काय सांगचाल तुम्ही? तरुण पिढी या नादात ती येण्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु माझं वैयक्तिक काय मत आहे माहिती आहे का? ह्या क्षेत्रात पहिली तर गोष्ट खेळत असताना आहे का नाही, आपल्या नंदीवर तर आपला विश्वास पाहिजे. आपल्या नंदीवर आपला विश्वास पाहिजे, गोष्टी त्या कॅपॅसिटी मध्ये पळतोय. नाहीतर मी आता ह्या नादात टिकायचं कारण फक्त एकच आहे की तो पळतोय का नाही, म्हणून तर मी नादात ह्या आहे का. नाहीतर माणसं मग विकत आणून तर 5 लाखाचा 10 लाखाचा बैल आणून कुणी पळू शकतं आणि गुलात राहू शकतं. परंतु एक छोटंसं आदतचं वासरू बच्चा घेऊन किंवा घरातलं वासरू तयार करून मैदानात पळवणं आणि ते चांगलं पळणं आणि त्याच्यानंतर ते हुरूप येणं, ते लय भाग वेगळा आहे, ते आनंद वेगळा आहे. आता नवीन पिढीला काय आहे की आणलं वासरू की पळलं की लगेच गुलात राहायला पाहिजे. माझा संघर्ष 4 वर्षाचा आहे आणि 4 वर्षात मी 3च गुलालात आहे. 3 वर्ष तरी तुम्ही नाच जोपासला, अजून नाच चालावता. जोपासलाय म्हणजे काय की तू पळतोय म्हणून नाच जोपासलाय. तो नाही पळाला गटाला रोजच जाऊन मार खाल्ला तर बांधावं मी कशाला पळतोय म्हणून चला की खुट्याचं सोडून आपलं जाऊया का तिकडे जाऊन येलो गुराच्या बाजारावर, काय करायचं. काय करायचं आणि नाही माझं पळाल्यावर. प्रत्येक गाडी मालकाला हेच सांगणार की तुम्ही तुमच्या बैलाची वासराची कुवत कॅपॅसिटी वळका. मग पळवा. तुम्ही ज्यावेळेस एखाद्याला, मला हे बी सांगायचं पहिल्यासाठी की तुम्ही एखाद्या मोठ्या बैल म्हणजे उदाहरणार्थ मला सुद्धा माझा पळतो म्हणून मला बऱ्याच जणांचे फोन येतात, पण मी प्रत्येकाला देऊ शकत नाही. त्याबद्दल सॉरी, माफ करा. काय माफ करा की मी सुद्धा बऱ्याच जणांना मागितलेला आहे, मला कुणी दिलेला नाही. आज माझा पळतोय म्हणून मला आहे ना मागते ती. परंतु विषय काय होतोय की जर तुमची वासराची कॅपॅसिटी नसेल किंवा बैलाची कॅपॅसिटी नसेल आणि तुम्ही मला मागत असाल तर मी तुम्हाला नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही तर मला मागचा दिवस परत पुढा नाही आणायचे. नाही, आता चांगलं चाललंय. 4 वर्षात जर माझे फक्त 3 गुलाला असतील तर मी परत अजून रिव्हर्स बॅक पायला जे कमी बैला पळतोय वासर किंवा बैल त्याला घालू शकत नाही ना. माणसं वाढता पायरा वाढता पाहता. बैलगाडी क्षेत्रात तुमचा गुरु कोण? बैलगाडी क्षेत्रात ह्या गुरु म्हणलं तर मग एकच गुरु, म्हणजे सुरुवातीला तर काय गुरु नव्हताच, पण असंच काय कारण असं एक व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये आला जीवनात की त्या खाच्या पुढे सगळ्यात जुना किंग म्हणजे तो म्हणजे अण्णा दडस लासूर. हा, त्यांनी आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये सगळ्याच गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. काही त्याने त्यांच्यामध्ये मनामध्ये मळ ठेवला. ते 8 दिवसातून आपल्या घरी असतातच. तू हे कर, तू ते कर, तू ह्या पद्धतीत बैल हाण, तू त्या पद्धतीत बैल हाण, ह्यामध्ये असं झालं असं नाही व्हायला पाहिजे, तू ह्या गोष्टीत बदल कर. सगळ्या गोष्टीचं गायडन्स 100% शुअर ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं लय मोठं लाखमोलाचं सहकार्य आहे आपल्याला. की तुमची टीम एवढीच आहे का अजून? नाही, टीम लय. आमची टीम निम्यार्धी आज गोव्याला फिरायला गेले, काही जण पुण्यात गेलेत. हा, फिरायला भरपूर जण गेले. हे काहीच नाही ते 10% प्रत्येक मैदानात असते का? सगळे कसं हित चिंतक त्याचे हित चिंतक. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे माझ्यामुळे नाही, ते ह्याच्यामुळे आहेत, ते बोल्यामुळे सगळी ही आपल्याच क्लोजअप मध्ये आली. ही पहिली ट्रॉफी कुठे मिळाली ह्याला? ही आपली कटपळ केसरीची पहिली ट्रॉफी मिळाली. हा, आणि त्याच्यानंतर आपण 1 मेला लोणंदच्या मैदानात राहिलो. आपण 1 मेला लोणंदला राहिलो आणि लोणंदला राहून 2 मेला आपण आराम केला आणि 3 मेला लगेच आपण 3 फेऱ्याच्या ओपनच्या मैदानामध्ये आसूला राहिलो. लोणंदच्या मैदानामध्ये आपला संभाजीनगरचा साईनाथ भाऊ हिवाळ्यांचा आहे, कैलास भाऊ हिवाळ्यांचा भैरव होता. तो पळाला आणि गाडी तिथे आपली गुलाबात राहिली. त्याच्यानंतर 2 तारखेला आपण आराम केला आणि 3 मेला लगेच आपण आसूच्या मैदानामध्ये साईनाथ भाऊ हिवाळ्यांचा पिस्टन घातला, तिथे आपली गाडी राहिली. 3 दिवसात 2 फायनल. बिनजोड चांगली एक आपली घाटावचं मैदान. बिनजोडचा काय विषय, बिनजोड म्हणले की वैर आलं. आलं. बिनजोडला काय होतं, माझी गाडी पळाली आणि माझा बैल तुमच्या एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या बैलाने माझा बैल मारला, त्याला काय होतं, माणसांचं म्हणजे माणसाची मानसिकता ती तिथं खेळ जागेवर खेळा सोडला पाहिजे. पण ते काय करतात, त्या मैदानातून डोक्यात काय घेऊन येतात, आपली गाडी त्यानं मारली, आपण त्याची गाडी मारायची तेव्हा शांत. हे बिनजोड मध्ये होतं. तो आपला खेळ नाही, तो मुंबईवाल्यांचा खेळ आहे. घाटावचं आपलं बरं आहे. आपलं 3 फेऱ्याचं मैदानात
आपलं ते बी बैल नंदी पळत असला तर खेळायचं, नाही तर आपलं ते डायरेक्ट विकून टाकणे किंवा खुट्या बांधून ठेवणे, पर्याय नाही. आणि पायरा बैलाला जर चांगला असेल तरच मैदानाला पाऊल उचलणे. जेमतेम पायरा मनात रुक असेल तर मैदानाला नाही केलेलं बरं का. तर एक मैदान म्हणजे कमीत कमी 5 ते 7 हजार रुपये खर्च होतो मैदानाचा. ह्या गोष्टी सोप्या नाही का. धन्यवाद नितीनराव. नंतर आपण एक मोठी मुलाखत घेऊ. असा तुमचा नंदी पळत राहू हे आमच्या तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा.